नमस्कार मंडळी. तर काय म्हणताय, आता झोप लागली होती पण आता भूक पण लागली आहे. तर आज जेवण कमी गेलं होतं त्यामुळं. तर आता आपण जातोय नळ स्टॉपला. तर तुम्हा लोकांना पण रात्री वगैरे काही खायचं असेल तर नळ स्टॉपला चालू असतं, तर तिथं काय काय मिळतं आपण तिथे जाऊन बघूया. आणि असंच ब्लॉग कंटिन्यू करत राहा, बघत राहा शेवटपर्यंत. तुम्हाला पण एक आयडिया होऊन जाईल की तुम्हाला खायला वगैरे काय मिळेल. तर त्याला भेटूया आता आपण नळ स्टॉपला. स्टॉपला जाऊ भाऊ. मी तर झोपलो होतो. तांदूळ म्हणला खायला भूक लागली थोडीशी, तर चल भाऊ मला झोपेतून उठून चालवलंय त्यांनी. त्याचा कुठं आता आधी आपण मित्राला घेऊ, त्याला घेऊन जाऊ. मग एका मित्राला आपण घेऊ. आता मित्राला घेण्यासाठी आपल्याला जायचे 10 किलोमीटर दूर. 10 किलोमीटर त्याला घ्यायचंय आणि मग तिथं नळ स्टॉप आहे 15 किलोमीटर दूर. तर ब्लॉग मध्ये तुम्ही कंटिन्यू राहा. नाही म्हणजे 300चं पेट्रोल घालून 100 रुपये खायला जायचं का? खाणं खायला 100चं खा का 200चं खा, इम्पॉर्टंट काय असते, फिलिंग इम्पॉर्टंट असते खायची. नाही का भूक लागली ना, आता भूक तसं कसं झोपणार नाही का, क्रेविंग झाली भाऊ खायची, तर जावंच लागेल ना आपल्याला. भाऊ रात्रीचे 8 वाजे 1:33. एक देती वाजता ठीक आहे, जाऊया. बाकीच्या लोकांना पण कळणार आहे की रात्री 1:30 वाजता जर का त्यांना भूक लागेल, त्यांना कुठे काय मिळणार. नवीन लोकांना कसं कळणार की पुण्यामध्ये मिळतं आपल्या एवढं छान छान. नवीन लोकांची काळजी भाऊला, हा? माझी नाही काळजी. अरे ते तर होत राहील रे. ठीक आहे, तर बघू घेऊ मित्राला आणि दाखवतो मग पुढे काय होतं ते. मॅटर झालाय वाटतं. बाबांनो लय गर्दी दिसते इथं. बाय 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 बाय. काय झालं नेमकं काय माहिती बाबा. मारामारी झाली वाटते. रुको जरा, ऍक्सिडेंट सबर करो. बोला धक्का बुक्की नहीं करने का, आराम से लेने का. हाँ, ऍक्सिडेंट झाला होता भावांनो माग. रात्रीच्या वेळेला गाडी हळू चालवत जा, सावकाश. कारण की असे पण प्रॉब्लेम खूप सारे होतात. आम्ही पण हळूच चालवतो, तुम्ही पण हळू चालवा. चालवा. ब्रिज वरून घे ना भाऊ, ब्रिज वरून घे ना. नाही हळू हळू गेलं तर कसं आपण आपण आपल्या जागेवरती पोहोचूया नाही का. वरून जायचं खालून जायचं. अरे आपलं खालून जायचं, खालनं रोड आहे आपला. बर बर. सांगून राहिलो कवा, तुला समजून नाही राहिलं का काय बोलून राहिलो मी ते. चुकलं बाबा, चुकलं. चला भावांनो, एकदम सुनसान रोड आहे. दोघ जण जातोय. दोघच जण. रात्रीचे वाजलेत बघा किती घड्याळ दिसते. दिसते रात्री 1:36 आणि थंडी पण खूप आहे. भावांनो मस्ती म्हणतात शेवटी. मस्ती भाऊ मस्ती. बॅक साईडचा शॉट आहे आणि यो फ्रंट साईडचा. बाय 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 बाय. अशी जाऊ जिथे जिथे तुम्हाला अशी पेंटिंग दिसणार ना, रात्रीचा व्ह्यू घ्या मित्रांनो पुण्याचा. कुत्र बघा. नाही जमलं नाही, मजा नाही आला नाही का. बाई बघ ते रोड कसं खावाटे. हळू हळू हळू. भारत माता की जय. कसं आहे भाऊ. पळव 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 पळव. आहा बातो नाही भाऊ, कॉपीराइट येईन गाणं पिणं म्हणू नको. रात्रीचा रोड लय सामसूम असतं. रात्रीचं काय टेन्शन नाही. रात्री आग लागली भाऊ इथं. आग लागली भाऊ इथं. आग लागली. फायर ब्रिगेड बोलावं लागणार. तर मंडळी आता आपण आलोय सिंहगड कॅम्पसला. हा आहे सिंहगड कॅम्पसचा रोड. हा आहे मोस्टली म्हणजे सिंहगड कॅम्पसमध्ये राहतात ना, या साईडला राहतात ते आपलं आंबेगाव नरे साईड येतं हे. तर इथं पण तुम्हाला खाण्यासाठी रात्री पण चालू असते. इथं रात्री पण इथं खाऊगल्लीसारखं असं आलं तर तुम्ही इथं पण येऊ शकता. इथल्या जवळपासच्या लोकांना तिथं पुन्हा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच पुढं की काय काय भेटतं काय काय नाही ते. तर भावांना आपण आता हायवे लागलेलो आहे. आता तुम्हाला सांगतो म्हणजे एक मनाची गोष्ट. हा आहे कात्रजला जाणारा रोड. तर आम्ही सिंहगड कॅम्पसच्या मधनं आलोय, कारण की आमची नवले ब्रिजवर यायला फाटी आहे. कारण की नवले ब्रिजचा विषय. अरे मी तरी मी म्हटलं मी आतून आतून का चाललाय. अरे भाई मला पण नव्हतं माहिती. भाई क्वालिटी वाटतंय. क्वालिटी वाटलं ते. इंडिया गेट होतं, इंडिया गेट. हा
माहिती असेल तुम्हाला. खायला आम्ही कुठेही खाऊ शकतो. आता सिंहगड कॅम्पसच्या दुकान तिथं पण खाऊ शकलो असतो, पण तुम्हाला पण कळलं पाहिजे की कर्वेनगरच्या जवळ काय मिळतं, सिंहगड कॅम्पसच्या लोकांच्या जवळ काय मिळतं. लयच काळजी रे परत तुला. इकडे तुम्ही संध्याकाळच्या वेळी इथं भारतीय विद्यापीठ म्हणून आहे, तर भारतीय विद्यापीठच्या साईडला पण काही ठिकाणी चालू असतं खायला. प्रत्येक एरियामधले काय काय लोकांना कॅप्चर होऊन जागे कुठं कुठं काय काय मिळतं ते नाही का. हो ना भाऊ. आलोय आपण इथं, भाऊचा मित्र भेटलाय. सत्कार करा, सत्कार केला भाऊ. सत्कार. टाळ्या वाजवा, टाळ्या. अरबाज खान हा. हे आपले परम मित्र आहेत. अच्छा, तर त्यांना तो आपला काय म्हणतात? पंच घालून सत्कार केला. त्यांच्या घराने आपला सत्कार केलेला. तर आता जाताना देतो ना परत, काही टेन्शन नाही. तर आता आम्ही जातो नळ स्टॉपला. आता इथनं 12-13 किलोमीटर आहे नळ स्टॉपला. हा, मस्ती बघितली किती असते नाही का? गांडीतली. की नाश्ता करण्यासाठी थंडी 100चा नाश्ता दोन. थंडी कुठं वाजते आपल्याला? थंडी अजिबात नाहीये, गरम होतंय. असं वाटतं आपण इथनं लवकर निघूया. राऊंडची गाडी आली आपण यानंतर रात्र आपली आहे. रात्र आपल्या. उद्या कुठला दिवस आहे? प्रजासत्ताक दिन. उद्या माझा क्लायंट आहे. तर आता आपण चाललोय नळ स्टॉपला. तर आता आपण 3 जण सोबत ट्रिपची चाललोय. रात्रीचं काय टेन्शन नाही ट्रिपचं, फक्त सकाळी घेऊन नका ट्रिपची वरती नाही का. पोलीस लोक रात्री फिरा. परम मित्र पांडुरंग चांदणे, पांडुरंग चांदणे, पांडू बोले सत्तू बोले. हे मला अचानकली रात्री मला 1:30 यांचा मला फोन आला. मग मी झोपायच्या तयारीत होतो, थंडी गाठायचं. थंडी भेलो काय झालं तेवढ्या रात्री मला माझ्या पांडुरंगाचा फोन कसा काय आला. पांडुरंगाचा फोन आला तर जावाच लागतंय होय. मग माझ्या माऊलीला, माझ्या पांडुरंगाला मी फोन लावला की माय बाप पांडुरंगा काय झालं. ते म्हणले आम्ही नवीन ब्लॉगचा आम्ही चॅनल काढलेला आहे, तर त्या चॅनल नुसार आम्हाला तुम्हाला नाश्ता खाऊ घालायचा आहे. मला फुकटचं खायला कधीही चांगलंच वाटतं, त्यामुळे मी नाही म्हणलो नाही. आणि माझ्या मित्राला पूर्णपणे खंबीरपणे मी त्याच्या पाठीमागे साथे होय, साथे भाऊ, 100%. त्याला काही काय अडचणी आला नाही तरी कुठेही नेऊन दे, हा. मला प्रत्येक गोष्ट फुकट खायला आवडती. त्याला आधीपासून माहिती नांदेड सिटी इथून पुढे कुठला पण ब्लॉग असेल खायचं तर मला सांगा. होय. 100% फक्त कुठे पण येतो का? फक्त काय वळकीच्या ठिकाणी नेऊ नका, तिकडे जास्त खाता येत नाही. कुठे जायचं आपल्याला? आता आपल्याला इकडून निघायचं. ठीक आहे, तर चला मित्रांनो जाऊ. मग दाखवतो तिथे गेल्यावर एकदम मस्त काहीतरी आपण आयटम खाणार एकदम फेमस, त्याचा पण रिव्ह्यू देऊ तुम्हाला. 100%. जय महाराष्ट्र. जय महाराज. आलोय भावांनो जवळ. आता इथं घेऊ मस्त पैकी सरप्राईज आयटम. अरे गर्दी बघ, ती गर्दी काय खायला भेटत नाही. अरे भेंडी गर्दी बघा. अगं बाय बाय. अरे काय रे पांडू, तर खायलाच गर्दी का कशाला गर्दी. नाही खायला शिव. दादांनी ओळखला आम्हाला, परत आलोय दादांकडे. आलाय आपला आयटम तो फेमस. स्पेशल आपली थांबना टाकू तर एवढी घाई चांगली नाही पांडू. Emotional damage. हा कडक. बापरे. भावांनो खतरनाक. रात्री जर भूक लागली तर इथं या. जय मल्हार. खतरनाक भावांनो, खतरनाक आयटम आहे. काय आहे याचं नाव? शेगाव कचोरी. रात्री कधी भूक लागली तर यायचं. शेगाव रे भाऊ. शेवग्याच्या शेंगा घेऊन या, मग गरमी नाही का येतात. भावांनो खातो आणि सांगतो कसा होता. अरे मिरच्या पण घ्यायच्या त्या वर्षी. नमस्कार करा मग, हे खाय करा की. चल भाऊ, आता मारलंय आम्ही काय कचोरी बिचोरी. चहा बी मार. आता एवढं सांगितलं, खर्च पण सांगून टाक ना. किती रुपयाला? 60 रुपयाला हे झाले आमची शेगाव कचोरी 2 प्लेट. आणि चहा किती रुपयाला? चहा 10 रुपयाला ना. कितीला असं लगेच सांगतोय रा. पावसा पुढं कशाला पैसा बघतो. मला 100. तर भावांनो इथं खूप सारे ऑप्शन आहेत खायला तुम्हाला. पाठीमागे आपण दाखवले, थोडं दाखवले, बाकी पण आहेत नळ स्टॉपला. तुम्ही गुगलवरती ऍड्रेस सांगितले. जय मल्हार मधून का आपण कुठली कचोरी खाल्ली? शेगाव कचोरी खाल्ली. 1 नंबर होती भाऊ. 1 नंबर होती. पण ते फुकट असलं चांगले जास्त लागते, टेस्टी लागते खायला. दोन मित्र असले
जे फुकट खाऊ घालते सोबत या ब्लॉगर मित्र का? ब्लॉगर मित्र सोबत असलं तर 100% ते शेगाव कोचरीचे डबल टेस्ट तुम्हाला जाणून येईल. आणि गाडी आहे नाही ना तुमच्या सर्वांच्या मदतीसाठी आम्ही खूप कष्ट करून चॅनल चालू केलेलं आहे. सर्वांना कळकळीची विनंती आहे. जरी माझा आपला आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल तर आमची पुन्हा खूप आम्ही बोलू शकत नाही पण समजून घ्या. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरभरून आमच्यावर प्रेम करा आणि तुम्ही परिवारासोबत आणि मित्रपरिवार आहे त्याला देखील सांगा की आमचं काम करा. आणि एक मराठी माणसाला तुम्ही पुढे जाण्याचा एक मार्ग उपलब्ध झालेला आहे त्याला तुम्ही सपोर्ट करा एवढंच माझं म्हणणं आहे. आणि हे बोलून मी माझे जय हिंद जय महाराष्ट्र. मनातून बोललाय भाऊसाठी तरी लाईक आणि सबस्क्राईब झालं पाहिजे. आता चहा पी मारलाय तर निघू आता होय. निघायचे जायचे परत असं एकदा आणायला भाऊला. आता डायरेक्ट लय लांब जायचे. जाऊ दाखवून त्यांना सोडायचं आहे आता आम्हाला. जाता दाखवून सकाळी आमची प्रजासत्ताक होणार आहे का? प्रजासत्ताक दिनानिमित्त आमची क्लायंट देखील येणार आहे. आम्हाला उद्या कामाला देखील जायचं आहे. बॅक टू वर्क का? आता आम्ही जातो आता तुम्ही तुम्हाला देखील आता दाखवतो. झोपा. आमचा ब्लॉग 2 ला संपलेला आहे. उद्या सकाळी उठून परत तुमच्या सेवेसाठी आम्ही तत्पर राहणार आहोत. तर भावांना आपण आता इकडे इथून अशा या रोडने घरी चाललो होतो तरी तुम्हाला हे क्या है? ही बिल्डिंग दिसते का तुम्हाला? हे क्या है? काय विषय बरं नेमका आहे बिल्डिंगचा सांगा बरं. लय चर्चा असते पुण्यात त्या बिल्डिंगची. लय रील्स वगैरे येत असतात लोकांना. पुढे घे रे भाऊ. आले पाटला काय बाबा. आले कळलं असेल लोकांना. पुण्यातल्या लोकांना कळलं असेल कुठली बिल्डिंग दाखवतो आपण. बिल्डिंगचा प्रॉब्लेम काय आहे? लिटिगेशन मध्ये आहे का काय विषय नेमका सांगा बरं आम्हाला जरा. शासकीय काही कायद्याच्या बाहेर. नियमापलीकडे या बिल्डिंगच्या बांधकाम झालं असेल तर त्या कारणामुळे ते बंद आहे का? काही जादूटोणा ह्या गोष्टी तिथे जास्त करून प्रमाणात आहे. आम्ही सस्पेन्स खूप या गोष्टीत आम्ही खूप वर्षांपासून आम्ही बाळगत आहे. तर आम्हाला कमेंट मध्ये या गोष्टी क्लिअर का? चालतंय भावंड. तर असंच आपण आत्ताचा ब्लॉग आता छोटा आपला असा ब्लॉग झालाय रात्रीचा खाण्याचा आणि भाऊ परत मित्राला भेटायचा. तर मग ठीक आहे असंच आता आपण ब्लॉग एंड करून टाकू. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बोल बाय बोल पांडू. तर मंडळी आता आणि तुमच्या आमच्या रिअल लाईफ डायरीच्या टीम तर्फे तुम्हाला तुमच्या परिवाराला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. आणि तर एकदा घोषणा होऊन जाऊ द्या. गोष्ट दे. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे सगळ्यात सुन पहिले रहे मादरचोद पाकिस्तान. तेरे घर में घुस के मारेंगे मादरचोद पाकिस्तान. सबको साथ मारेंगे एक साथ मारेंगे. भाऊ करू एंड करू भाऊ.